आजच्या आपल्या झणझणीत ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. काय मला लई जण विचारतात की तुला हे झणझणीत नाव कसं काय सुचलं, ह्याच्या मागची काय स्टोरी आहे. काय स्टोरी बिरी नाही आहे. मी ChatGPTला एवढं पिडलं की मला काहीतरी असे टॅगलाईन दे की जेणेकरून त्या लोकांपर्यंत ती पोहोचेल टॅगलाईन, त्याच्यामुळे मला लोक ओळखतील. पण ते खोळाडसकाचं काय वेगळंच झालं. मग मी असंच काहीतरी झालं की झुणका वगैरे मम्मीने केलती आणि म्हटलं मम्मी झणझणीत झालाय बाई लई वाईट. मग असं म्हणलं की यार हे झणझणीत कसलं भारी होईल की म्हणजे आपल्या कोल्हापूर इचलकरंजीला एकदम असा सूट होतोय हा शब्द, म्हणून मी हा झणझणीत शब्द निवडला. आणि तुम्हाला सगळ्यांना हा शब्द कसा वाटलाय, म्हणजे एकदम वजनदार वाटलाय की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आज कॉलेजमध्ये लेक्चर होतं आणि गेलं आणि आज मी फायनली श्री गणेशा केलता, एक नवीन वही घातली, लेक्चर केलं, जेवलो आणि नंतर मग बाहेर घरला जायला निघालेलो आम्ही, कारण का मला पार्सल्स वगैरे द्यायचे होते आज. आणि नेमकं हे आमच्या पार्किंगमध्ये ही बोंब आहे की आम्हाला गाडीच कुठनं पण जावा, काढायलाच येत नाही गाडी. आम्ही लई वेळ जुगाड केलं, गाड्या पुढच्या मागच्या काय 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 जुगाड केला आणि फायनली आम्ही गाडी काढली. तर आमच्या निक्की मॅडमला ती गाडी चालू होईन झाली. कसं कसं घरला पोहोचलो आणि आपल्या PJ ज्वेल्सवर मी एक व्हिडिओ अपलोड केला नवीन स्टॉकचा आणि तो लगेच सपत पण आला. एक लाईटली 4 ते 5 पीस आता अवेलेबल असतील, त्याच्यामुळे भरभरून प्रतिसाद आलाय आणि मला लई भारी वाटायला लागले. कारण का बिझनेस करताना एक मनात भीती असते की लोकांचा रिस्पॉन्स कसा येईल, त्यांना आवडेल की नाही ज्वेलरी, असं लई आणि ऑर्डर आली नाही तर घरातल्यांच्या शिव्या खावा, लई टेन्शन असते तुम्हाला खरं सांगतो बिझनेस स्टार्ट करताना. पण मला माझ्या फॉलोअर्सवर सगळ्यांवर विश्वास आहे, जवळचे लांबचे कुठे पण राहत असतील सगळेजण ऑर्डर करायला लागलाय. मला एवढा छान रिस्पॉन्स आलाय, खरंच मनापासून थँक्यू. आणि मी ही जिद्द शेवटपर्यंत ठेवणार आहे. मला हा बिझनेस पैशासाठी नाही, पण मला नाव कमवायचं आहे, नाव मोठं करायचं आहे, यासाठी मी हा बिझनेस शेवटपर्यंत कंटिन्यू करणार आहे. लई वेळ जमलेलो कारण का मला पार्सल वगैरे द्यायचे होते घरला. आता बोल काय हे काय आणतेस? विसरलेलं म्हणून दुसरी आणल्या वाटली. काय काय बाटल्या आणतेस का काय आणतेस? बाटल्याचा दवाखाना झालाय. त्या पुण्यातल्या पोरी बघतात त्या बाटल्या पित्यात, आम्ही पाण्याच्या बाटल्या आणल्या तर आमच्या आया ओरडतात. बाटल्या प्यायला चालू कर, काय हरकत नाही. नहीं, नर्क में जाएगा, नर्क पे भी नहीं जाएगा, दूसरा कुछ तो ऐसा बनवाएगा, हम नहीं ऐसा होएगा करेंगा. रामकृष्ण हरी. एका वर्षात 4 बाटल्या बदलल्यास तू. ही सांगू काय ए डंबल घालीन डोक्यात लय बोललीस तर. सांगू काय? चला काही आजच्यापर्यंत एवढाच.